पुण्यात ओझरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। विघ्नेश्वराचं दर्शन ते घेणार आहेत। त्याचबरोबर भक्तिशक्ती शिल्पाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे आज। एकंदरीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षासाठीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असतानाच राज ठाकरे अशा पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्याची ही दृश्य पुण्यातली ओझरमधली आहेत। आज माघी गणेश जयंती आहे, त्या निमित्तानं भाविकांची गर्दी झालेली आहेच। शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः उपस्थित आहेत। विघ्नेश्वराचं दर्शन ते घेत आहेत आणि त्यांच्या हस्ते भक्तिशक्ती शिल्पाचं उद्घाटन सध्या होतं। प्रतिनिधी तुषार जरेकर यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। तुषार, काय नेमकं वातावरण आहे सध्या ओझरमध्ये? जरी आपण जर पाहिलं तर आज गणेश जयंतीचा दिवस आहे आणि या दिवशी खरं तर अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझर येथील विघ्नेश्वराचं दर्शन घेण्यासाठी खरं तर राज ठाकरे पोहोचलेले। त्यांच्या शुभ सभा मंडप आहे, त्या सभा मंडपाचं उद्घाटन होताना एकंदरीत पाहायला भेटते आणि त्यानंतरून एकंदरीत जर पाहिलं तर राज ठाकरे हे मंदिरामध्ये आतमध्ये जातील आणि त्यानंतरून ते त्या ठिकाणी अभिषेक करताना एकंदरीत पाहायला भेटते। ही गोष्ट जर आपण पाहिली तर राज ठाकरेंच्या हस्ते आज सभा मंडपाबरोबर जर मंदिरा परिसरामध्ये जे भक्तिशक्ती शिल्प उभं केलंय त्या भक्तिशक्ती शिल्पाचंही उद्घाटन एकंदरीत राज ठाकरेंच्या शुभ हस्ते एकंदरीत होताना पाहायला मिळते। मोठी भाविकांची गर्दी खरं तर या मंदिर परिसरामध्ये एकंदरीत झाल्याचं पाहायला मिळते आणि काही वेळातच राज ठाकरे हे आता मंदिरामध्ये पोहोचतील आणि ते त्यांच्या शुभ हस्ते गणपतीचा अभिषेक होताना एकंदरीत पाहायला मिळेल। जी तुषार, या व्यतिरिक्त राज ठाकरे कोणकोणत्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत का? आपण पुन्हा एकदा तुषार यांना संपर्क करूया। मात्र सध्याची ही थेट दृश्य आहेत पुण्यातल्या ओझरमधली। आज माघी गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्तानं ओझरमध्ये भक्तिशक्ती शिल्पाचं उद्घाटन अष्टविनायकांपैकी एक असलेल्या विघ्नेश्वराच्या सभा मंडपात राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं।